पर्यावरण प्रदूषणाचं कारण देत कोल्हापूर महानगरपालिकेने पंचगंगा नदीपात्रात गणेश मूर्तींचं विसर्जन करू नये असं आवाहन नागरिकांना केलं आहे। मात्र या आवाहनाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे। कोल्हापूर महानगरपालिका एकीकडे साफसफाई मूलभूत सुविधा देण्यासाठी असमर्थ आहे आणि नेमका हिंदूंच्या सणावेळी पर्यावरण प्रदूषण नेमकं कसं होतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान या ठिकाणी जर पाहिलं हा पंचगंगा नदी घाट आहे। या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, त्यांनी प्रखर गणेश मूर्ती दान करण्याला प्रखंड विरोध केला आहे। गणेश मूर्त्या ह्या पंचगंगा नदीमध्ये सोडणार असा त्यांनी एकंदरीत निर्णय घेतला आहे। तर या ठिकाणी माझ्यासोबत काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत आपण नेमके वार्तालाप करणार आहोत। त्यांचा हा विरोध नेमका का आहे आणि कशासाठी आहे? माझं नाव बाळासाहेब उर्फ मारुती दोंडराम निगवेकर। मी गणेश भक्त असून महापालिका वर्षातून एक वेळ फक्त जागा होते आहे। आमच्या धर्माच्या बाबतीतच हे सगळं प्रदूषण हे ते यांना दिसतं आहे। गटारी, नाले, वडे, मळी, इतर सांडपाणी किंवा काय हे मिक्स होत्याला यांना वर्षभर दिसत नाही आणि हे फक्त आजच्या दिवसच दिसतं आहे। तेव्हा आमच्या हिंदूवर असा अन्याय होऊ नये असं माझं मत आहे। आणि आता जे पोलीस लोक घेतले यांचे इतर लोक कोण लोक नाहीत महापालिकेचे, पोलिसांचा फौजफाटा मागून आमच्या अंगावर सोडायचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांना ढाल केलेला आहे। ही लांबच हे कोणी नसतात महापालिकेचे लोक। तुम्ही 3 वाजता बघा काय होतं ते, हे की तुम्हाला फक्त पोलिस असणार आहेत। मी पोलिसांना म्हणतोय सर तुम्ही तुमचं हे काय नाही की नाही, तुम्ही बाजूला तुम्हाला आमच्या धर्माच्या तुम्हाला कायद्यात हात घालता येत नाही, आमच्यावर कारवाई करता येत नाही, हे तुमच्या नियमाच्या बाहेर आहे। कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने आज इथे मूर्ती विसर्जन पंचगंगा नदीमध्ये करू नका म्हणून असं बंदिस्त केलेलं आहे। पण प्रत्यक्ष गणेश मूर्तीमुळं कोणतंही प्रदूषण होत नाही, कारण आजपर्यंत आम्ही खूप आंदोलनं केले आहेत, प्रशासनाला निवेदन पण दिलेले आहेत। जयंती नाला, दुधाळी नाला हा त्यानंतर शुक्रवार पेठेतून येणारे नाले हे थेट पंचगंगेत मिसळतात, हे प्रशासनाला का दिसत नाही? ह्याच्या विरोधात आम्ही खूप वेळा आंदोलन करून सुद्धा प्रशासन आम्हाला गणेश विसर्जन मूर्तीला विरोध करत आहे। म्हणजे हे कुठेतरी चुकीचं आहे। न्यायालयाचा आदेश असा आहे की ज्यांना मूर्ती दान करायची आहे ते दान करू शकतात स्वइच्छेनं, आणि ज्यांना मूर्ती विसर्जन करायची आहे ते विसर्जन करू शकतात। हे असं असताना कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन का आमच्यावर बंधन लादत आहे आणि पोलीस प्रशासनाला पुढे ढाल करून आमच्यावर काही खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे? ह्याच्यामध्ये संघर्ष आम्हाला जर दुपारी 3 नंतर जर इथे मूर्ती विसर्जन करून दिली नाही तर आम्ही हे बॅरिकेड्स तोडून आतमध्ये जाऊन पंचगंगेला वाहत्या पाण्यात आम्ही गणेश मूर्ती विसर्जन करणार। तर नक्कीच आम्हाला जर परवानगी दिली नाही तर आम्ही बॅरिकेड्स तोडून पंचगंगा नदीतच गणेश मूर्तीचं विसर्जन करणार असं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन केतन खाडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर।